नमस्कार आई वडिलांनो. आज मी तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायला आलो आहे. आपण सगळेच आपल्या मुलासाठी स्वप्न पाहतो. आपल्याला वाटतं की आपल्या मुलाचं आयुष्य सुरक्षित असावं, त्याला त्रास होऊ नये, तो आपल्या पायावर उभा राहावा. ही भावना अगदी नैसर्गिक आहे. पण आज अनेक घरांमध्ये एक गोष्ट घडते. पालक काहीतरी ठरवत असतात आणि मुलं काहीतरी वेगळंच विचार करत असतात. काही मुलं गप्प होतात, तर काही मुलं रागाने बोलतात, विरोध करतात, कधी-कधी बंडखोरीही करतात. हे सगळं वाईटपणामुळे नसतं, तर आपलं ऐकून घेतलं जात नाही या भावनेतून येतं. आपल्याला वाटतं आपलं मूल ऐकत नाही, हट्टी झालं आहे. पण खरं सांगायचं तर मुलांनाही भीती असते. त्यांना वाटतं आपण मनातलं बोललो तर आई-बाबा नाराज होतील, म्हणून संवाद थांबतो. आजचा हा व्हिडिओ कोणाला दोष देण्यासाठी नाही, हा फक्त एक विचार आहे. स्वप्न पालकांचं असू शकतं, पण प्रवास मुलाच करायचा असतो. त्या प्रवासात त्याला साथ हवी असते, दबाव नाही. नमस्कार, मी वैभव गिरी. चला या व्हिडिओतून आपण असा समतोल शोधूया, जिथे स्वप्नही जपली जातील आणि नातेसुद्धा टिकून राहतील. लक्षात ठेवा, पालकांची स्वप्न प्रेमातून जन्माला येतात. बहुतेक पालक जे स्वप्न आपल्या मुलांसाठी पाहतात, ती हुकूम चालवण्यासाठी नसतात. ती स्वप्न प्रेमातून, काळजीतून आणि अनुभवातून जन्माला येतात. आई वडील स्वतः आयुष्यभर कष्ट करून मोठे झालेले असतात. त्यांनी अपयश पाहिलेलं असतं, अडचणी अनुभवलेल्या असतात. म्हणून त्यांना माहीत असतं की आयुष्य सोपं नसतं. हीच जाणीव त्यांच्या स्वप्नांच्या मुळाशी असते. पालकांना आपल्या मुलाने त्रास भोगू नये असं वाटतं. मुलाने आपल्यासारखं कष्टाचं आयुष्य जगू नये ही त्यांची मनापासूनची इच्छा असते. म्हणूनच ते मुलासाठी सुरक्षित, स्थिर आणि समाजमान्य वाटणारा मार्ग निवडतात. यात काहीच चुकीचं नाही. उलट हा पालकांच्या प्रेमाचा पुरावा आहे. समजा वडिलांनी आयुष्यभर मेहनतीची नोकरी केली असेल, ज्यामध्ये कमी पगार, कामाचा ताण, आर्थिक अडचणी, अनिश्चितता त्यांनी अनुभवलेली असेल. त्यामुळे त्यांना वाटत असेल की माझ्या मुलाने अशी नोकरी करावी, ज्यामध्ये वेळेवर पगार, स्थिरता आणि समाजात मान असेल. या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर असतात. त्यांच्या मनात एकच विचार असतो, माझ्या मुलाचं आयुष्य सुरक्षित राहावं. मग यात काहीच चुकीचं नाही. आईसुद्धा मुलासाठी तसंच स्वप्न पाहते. तिला वाटतं की मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं, यशस्वी व्हावं, कोणावर अवलंबून राहू नये. हे स्वप्न चुकीचं नाही. हे स्वप्न म्हणजे आईवडिलांच्या काळजीचं, त्यागाचं आणि प्रेमाचं रूप आहे. मग आईवडिलांनी पाहिलेलं स्वप्न जर योग्य असेल, तर मग समस्या कुठे येते? समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा ही स्वप्न मुलाचं मत न विचारता त्यांच्यावर लादली जातात. पालकांना जे योग्य वाटतं तेच अंतिम सत्य आहे असा समज तयार होतो. मुलाला काय वाटतं, त्याला काय आवडतं, त्याच्या क्षमतांचा विचार न होता निर्णय घेतले जातात. इथूनच दुरावा सुरू होतो. मुलाला वाटायला लागतं की माझ्या भावना कोणालाच महत्त्वाच्या नाहीत आणि पालकांना वाटतं की मुलं ऐकत नाही, हट्टी आहे. खरं तर दोघांचाही हेतू चांगलाच असतो, पण संवादाचा अभाव गैरसमज निर्माण करतो. पालकांनी हे लक्षात घ्यायला हवं की स्वप्न पाहणं आणि ते लादणं यात फरक आहे. स्वप्न मार्गदर्शनासाठी असावं, दबावासाठी नाही. मुलाला आपलं स्वप्न सांगण्याची, चर्चा करण्याची संधी दिली तर तेच स्वप्न अधिक मजबूत होऊ शकतं. स्वप्न पालकांचं असो, पण त्यामागचं प्रेम मुलाला जाणवलं तर संघर्ष कमी होतो. समजूतदार संवादातूनच पालकांची स्वप्न आणि मुलांचा प्रवास एकाच दिशेने जाऊ शकतो. आपण आज स्वप्न पालकांचं, प्रवास मुलाचा, समतोल कसा साधायचा या विषयावर फक्त सुरुवात केली आहे. पण हा विषय एका व्हिडिओत संपणारा नाही, कारण प्रत्येक घरात वेगळी परिस्थिती आहे, वेगळे प्रश्न आहेत आणि वेगळी भावना आहे. या पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण शांतपणे, सोप्या भाषेत आणि कोणालाही दोष न देता हे मुद्दे समजून घेणार आहोत. मुलं गप्प का होतात, बंडखोरी का करतात, पालकांचा राग का येतो आणि या सगळ्यात संवाद कसा सुरू ठेवता येईल. जर तुम्ही पालक असाल किंवा पालक मुलामधला हा समतोल समजून घ्यायचा असेल, तर ही सिरीज तुमच्यासाठी आहे. एकही भाग चुकू नये यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळचा बेल आयकॉन नक्की दाबा. कदाचित हे व्हिडिओ तुमचं घर बदलणार नाहीत, पण संवाद सुरू करण्याचा एक छोटा मार्ग नक्की होतो.